नंतर मी ऐकतोय की भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून आता जर असं असेल तर मला ज्या लोकांनी मतदान टाकलं साधारणतः जवळपास 7,48,752 जवळपास 3,30,000 मताची आघाडी आहे. मग ह्या लोकांनी टाकलेल्या मताचा बी आदर नाहीये का? आणि सगळ्यात महत्वाचं ह्या माध्यमातून बोलत असताना प्रत्येक गावगाव माझं तर जाहीर आव्हान आहे, आपल्याकडे सगळ्यात 2 पवित्र स्थान आहेत. एक आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि दुसरं संत गोरबागाचं समाधी मंदिर आहे, त्यांच्याच गावातलं आहे. कुणी कसे पैसे वाटप केले तुम्ही प्रत्येक गावात जावा, त्यांचे 5 लाख 7 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख अशा आलेले प्रत्येक गावात आहे, सांगतात. आणि पैसे आलेले लपून राहत नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी समाधीवर हात ठेवून शपथ व्हावी की आपण काहीच केलेलं नाही म्हणून, किंवा आई तुळजाभवानीच्या तिथं चरणावर हात ठेवून व्हावी म्हणावं शपथ आपण काहीच केलं नाही लोकांनी. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे पैसे कुणाकडे जास्त आहेत आमच्या दोन्ही उमेदवारामध्ये हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना. शेतमजूर अतिशय सामान्य लोकांनी माझ्या निवडणुकीत मला पैसे दिलेत आणि ते मी अकाउंटवर घेतले. जर माझ्याकडे वाटायला पैसे असतील तर मला वाटतं ह्या लोकांनी पैसे दिले असते का मला? म्हणजे किती विरोधाभास आहे एखाद्या गोष्टीचं. काय करावं म्हणजे माणसानं उलट आपण आकलन करणं गरजेचं आहे की बाबा ही सगळं असं. आणि समजा असं म्हणणं आहे की ही सगळीच लोक मतदार भ्रष्ट आहेत, भ्रष्ट मार्गानेच मतं पडले आहेत. मग ज्या जन्मगाव त्यांचं तेर सांगते त्या तेरमध्ये सुद्धा त्यांना 400 मताची आघाडी ओमराजेला आहे, मग ती बी गाव भ्रष्ट आहे का? ती बी मतदार भ्रष्ट आहेत. ही सगळी निवडणूक प्रक्रियाच भ्रष्ट आहे. केलेली जी तेरणा ट्रस्ट आहे, तेरणा कारखान्याच्या सभासदीची, जिचे आज मेडिकल कॉलेजेस आहेत, त्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची संपत्ती त्या ठिकाणी अब्जावधी रुपयाची संपत्ती गोळा केली जाते. एक गाड्या मला वाटतं आमची सगळी संपत्ती आहे तेवढी एका गाडीची किंमत आहे त्यांच्या फिरणारी. मग पैसे कुणाकडे जास्त आहेत, कोण पैशाचं वाटप करत होतं? आणि माझा मुद्दा आहे, मोदी साहेबांचं एक वाक्य आम्ही ऐकलं होतं, न खाऊंगा ना खाणे दूंगा. आम्हाला सुद्धा विश्वास वाटत होता अरे खरंच भयंकर आहे. मग हे सगळं असताना त्यांच्या अलायन्स मध्ये असणारा जो घटक पक्ष आहे त्या पक्षाचे उमेदवार प्रत्येक गावागावात 5,000 रुपये एका महिलेला, त्याच्यात कुठल्या पक्षाचं चिन्ह सापडलं होतं? त्या महिलेनं सरळ तोंडावर सांगितलंय ना घड्याळाला मतदान करा म्हणून आम्हाला 1,000 रुपये दिले होते. मग इतकं सगळं स्पष्ट असताना मला वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती खर्च केल्याच्या नंतर सुद्धा झालेला पराभव बहुतेक पचवता येणार याला काही. आणि मला वाटतं जनतेनं दिलेला संदेश आहे की पैशाच्या जीवावर पैशाच्या ताकदीवर कोण जर राजकारण करून पुढे चालणार नाही. जो माणूस जनतेत राहील, जो माणूस जनतेच्या अडचणीला धावून जाईल, जो माणूस जनतेसाठी उपलब्ध असेल त्याच माणसाला आम्ही मतदान करू, ह्या पद्धतीचा दिलेला जनमताचा कौल आहे. मला वाटतं ह्याच्यातनं कुठंतरी शहाणं होऊन आपण सुद्धा आपल्या राजकीय वाटचालीमध्ये सुधारणा करणं अपेक्षित असते की आता नाही चालणार ती पुढे एक गाडी मागे एक गाडी काचनं बंगाची तक्रार. काय निवडून आलेल्या उमेदवारानं रॅली काढली म्हणून आता काय रॅली काढली? ही केव्हा निवडणूक लढवल्यात का नाही? केव्हा निवडून आली ती का नाही? यांनी काय करत होते काय नाही? बरं ह्यांचा इतिहास माहिती आहे ना. पद्मसिंह पाटील आणि पाटील कुटुंबाचा इतिहास अख्ख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे ना, की स्वतःला पॉलिटिकली अवजड ठरल्याच्या नंतर स्वतःच्या श्रेय मात्र घ्यायला पुढे असते. अजून काही प्रकार आहेत मी सांगणार आहे ती बी भविष्यात, माझ्याकडे येऊ द्या सगळं आहेत माझ्याकडे पुढे. की राजे निंबाळकरांचं घर जळतंय म्हणून पेटवायची, पहिल्यांदा झोपडपट्टीला आग लावायची, घरच पेटवायचं म्हणा की, आणि जेव्हा त्या घरात आखाजीला पेटायला दिसायला की मग विजायला पळायचं, मग विजवायला पळायचं. म्हणजे पेटवणारे बी हीच. पेटवण्याचं काम आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं. त्याच वेळेस रस्त्याची दुरावस्था होती माहित होतं आम्हाला. म्हणून मी असेल, आमदार कैलास पाटील, आम्ही सगळे, नंदुबाई त्यावर नगराध्यक्ष, आम्ही सगळ्यांनी मिळून झालेल्या कामावर ताबडतोब पूर्ण नवीन रस्ते व्हावे ह्या उद्देशानं रस्त्याची कामं मंजूर करून घेतली होती. त्या कामाला ही माझ्याकडे स्थगिती आदेश आहे, तुम्हालाही देतो पुन्हा रेकॉर्डवर. आमदार साहेब त्याच्याबद्दल सविस्तर सांगतील तुम्हाला. कामाचे अजून पुढचा आदेश काय आलेला नाही. आणि ह्या कामाला स्थगिती असल्यामुळे ही रस्त्याची कामं होत नाहीत. आणि त्या कामाची पाहणी करायला त्याच पक्षातला आमदार जाऊन पाहणी करतो, ही कुठली पद्धत आहे?
म्हणजे स्थगिती तुम्हीच द्यायची, कामं तुम्हीच होऊ द्यायची नाही. लोकांना त्रास व्हायला आहे, लोक अडचणीत आहेत, परेशान आहेत. बरं माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही रोखावर कशाला राग काढायला लागले? त्याच लोकांनी तुम्हाला कधी ना कधी मतदान केले ना. काय राग काढायचं ती उमराजेवर वैयक्तिक काढायचा, काय राग काढायचं ती कैलास पाटलावर काढायचा, काय राग काढायचं ती तुम्ही नंदुराजेवर काढायचं ना. वैयक्तिक काढा ना, काय काढायचं. आणि ती तुमचे अध्यक्ष होते, नगरपालिकेमध्ये जीबी मध्ये ठराव घ्यायचा होता, त्यावेळेस दूध संघाची जागा द्यायचा ठराव घेतला तर त्याला विरोध केलाय. प्रस्ताव पाठवला शासनाकडे, ती शासनानं प्रस्ताव फेटाळून पाठवला. त्याचा परत प्रस्ताव कैलास पाटलांनी तयार केला, त्याला मंजुरी आणली. आणि कमाल सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी मीटिंग होती त्या मीटिंगला मी आणि कैलास दोघं बी होता त्या मीटिंगला, तर ती मीटिंग कॅन्सल केली. कामाचं भूसंपादन होत नाही जमिनीचं तोपर्यंत कुठलंही रेल्वेचं काम चालू होत. नेमकं खासदारकीला पराभव झालेला कळ नाही का? रेल्वेचा विभाग कुठं राज्याकडे घेतलाय का बघा तुम्ही. एखादा जर घेतला असेल तर मला सांगा. तसं करणे काय नाही, फक्त नुसतं गप्पा. बरं त्याला चपरा काय नाही. आमचंही 5 वर्षाचं काम बघितलं लोकांनी, लोकांना पटलं म्हणून 3,30,000 इतकं मताधिक्य दिलं. ती बी मान्य नाही, तिथे बी वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहे. कशाच्या बी तक्रारी, त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तक्रार, आमच्या बरोबर असणारे बॉडीगार्डवर. काय त्या विचारण केलं यांचं? आता उमेदवार म्हणून मला जाता येते. बरं मी त्यांना म्हणलं की त्या बॉडीगार्डला एसपीचा आदेश आहे की ह्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही ह्यांच्या सोबत राहायचं. मग आम्ही मतदान केंद्रात जात असताना, आम्ही मतदान केंद्रात मी उमेदवार म्हणून गेलो, ती माझ्या सोबत होतं. त्याला जर मतदान केंद्रावर कुणी अडवलं असतं तर ती कशाला आलं असतं मध्ये? मतमोजणी केंद्रावर त्याला अडवलं असतं तर ती मध्ये आलं असतं का? मग दोष कुणाचा आहे? येणाऱ्याचा आहे का अडवणाऱ्याचा आहे? ती तिची ऑर्डर फॉलो करायला लागली. त्याला काय आदेश आहे एसपीचा? तिचे काय दोष आहे त्याच्यावर गुन्हे नोंद करा. घुसला असेल तर बिनधास्त गुन्हे दाखल करा. आम्ही घुसवलं असतं तर आमच्यावर करा, ती घुसली असतील त्यांच्यावर करा. अरे मग तुम्ही कुणीच अडवलं नाही, ती गेले मध्ये, त्याचा काय दोष आहे त्यांचा? मला वाटतं ह्या पद्धतीचं राजकारण कृपा करून करू नये. कायम माझं म्हणणं आहे की आपल्याच्यानं काही चांगलं करता येते का बघावं, कुणाचं चांगलं होतंय का बघावं. विनाकारण प्रत्येकाचं वाईट करायचं आणि खास करून विरोधाचं वाईट करायला पेटवायचं, सगळं पिटवून टाकायचं सगळं आणि पुन्हा इजवायला जायचं. ही बंद करा पद्धत. मला वाटतं हा मुद्दा होता. आणि या सगळ्या ह्याच्यातनं मला आपल्याला एवढंच सांगायचंय की स्वतःच्या पैशाच्या आर्थिक ताकदीवर, दहशतीवर राजकारण करायचे दिवस संपलेत. तुम्हाला आता कामच करावं लागेल. आता तुम्हाला 24 तास लोकांसाठी द्यावे लागतील. तुम्ही द्या लोकांना 24 तास, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आणि तुम्ही लोकांना त्या पद्धतीने जर जुन्या धर्तीवर जर कोण राजकारण करायचा प्रयत्न केला तर लोक जागा दाखवतील त्याची. आणि लोकांनी जागा दाखवल्याच्या नंतर ती बी मान्य नाही करू. सगळंच बघितलंय ना आपण. नरेंद्र मोदीच्या सभेला आलेल्या माणसाला किती पैसे देऊन आणलं होतं त्यांनी सांगितलंय ना की अशा पद्धतीनं पैशाच्या ताकदीवर, दहशतीवर कोण राजकारण करायचा प्रयत्न करत असेल, कोण सत्ता मिळवायचा प्रयत्न करत असेल तर जनतेनंच अशा मंडळीला आता घरी बसवणं गरजेचं आहे. आणि निश्चित जनता बसवल्याशिवाय. रस्त्याच्या बाबतीत नेहमीच चर्चा होत असते, राजकारण केलं जातं. पण त्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती आपल्याला माहित असते, गरजेचं आहे. भुयारी गटार योजनेमुळं निश्चितच काही रस्त्याची दुरावस्था झाली. याबाबत ही आम्ही भुयारी गटार योजनेच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याच्या एस्टिमेटला जी रस्ते दुरुस्त करून देणे गरजेचं आहे याबाबत पाठपुरावा करतोय. त्याचबरोबरीनं जे काही रस्ते नगरविकास खात्याकडनं महाविकास आघाडी सरकार असताना मंजूर केले होते त्या रस्त्यांना त्यांनी 20 सप्टेंबर 22ला म्हणजे 30 जूनला शपथविधी झाला यांचा आणि लगेच सप्टेंबर महिन्यात कामं असतील. ह्या सगळ्या कामांना स्थगिती दिली. त्यानंतर म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या सगळ्याच विभागाच्या कामाला स्थगिती दिली होती. मी स्वतः त्याबाबत संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ह्या सगळ्या याचिका परत मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाल्या आणि मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर त्या स्थगित्या उठवायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. परंतु बाकीच्या विभागानं हे स्थगिती आदेश उठवले. परंतु मुख्य म्हणजे नगरविकास विभागानं त्या डिपार्टमेंटनं समजा जलसंधारण असेल, सार्वजनिक बांधकाम असतील, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदेश पालन करून त्यांनी स्थगिती उठवल्या. परंतु नगरविकास विभागानं अद्यापपर्यंत ही स्थगिती उठवलेली नाही. म्हणजे ह्यांना एकतर मी त्यांच्यासोबत न गेल्याचं दुःख असेल किंवा राग असेल
राग असा तर माझ्यावर काढला पाहिजे होता, पण आमच्या धाराशिव जनतेला वेटेज धरून त्यांना त्रास कसा होईल ह्याची जर कोण काळजी करत असेल तर धाराशिव जनता त्यांना निश्चितच उत्तर देईल. उच्च न्यायालयाचा आदेश तुम्ही मानत नाहीत, म्हणजे हे कायद्याच्या पुढे गेलेली लोक आहेत. ह्याच्या बाबतीतही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि जिल्हा नियोजन समितीमधून सुद्धा जी कामं 21-22ची असतील, 22-23ची असतील, ती अजून मंजूर नाहीत. 22-23च्या कामाच्या बाबतीत आता आपल्या शहरात पूर्ण नाही केलीच नाही. कामं जी मंजूर होते मार्चमध्ये कामं मंजूर झाले, ऑक्टोबरमध्ये त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. म्हणजे निविदा भरल्या होत्या, फक्त आता निविदा ओपन करायच्या राहिलं, खुल्या निविदा ओपन करून वर्क ऑर्डर द्यायचं बाकी होतं. तर यांनी यंत्रणा बदलाचं खूळ घातलं, कार्यकर्त्याला शिफारस द्यायची म्हणून. 108 कामं शहरातली ही नगरपालिकेकडनं, जी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना नगरपालिकेकडनं परत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली. त्या 108 कामाचं आजचं स्टेटस जर बघितलं आपण, ही कामं कधीची आहेत? 2023च्या मार्चची. म्हणजे त्यावेळेस जर कामं झाली असते, त्या 108 कामापैकी फक्त 23 कामं पूर्ण आहेत. आणि दुसरी 81 जी कामं होती नगरविकास विभागाकडनं आणलेली, त्यातली फक्त 20 कामं पूर्ण आहेत. त्यामुळं या 189 कामापैकी आजच्या घडीला शहरात फक्त जाणीवपूर्वक शहरातली कामं होऊ नये आणि त्याचा रोष कसा आमच्यावर येईल ही काळजी किंवा हे काम ह्या सत्ताधाऱ्याकडनं केलं जातं. आणि मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला घेतल्या, त्यांच्या नावाने घेतली शिफारस तर द्या, त्यानंतर काम करू द्या. म्हणजे वर्क ऑर्डर सुद्धा झालेलं नाही, मग तुम्ही यंत्रणा बदलाचा का 8 तास केला, कार्यकर्त्याला काम द्यायचं 8 तास का केला? बरं, दिल्यानंतर काम पूर्ण होऊ नये ह्याची काळजी का घेता तुम्ही? पण जनतेला, धाराशिव शहरातल्या जनतेला वेटीत धरायचं काम तुम्ही का करताय ह्याचं उत्तर तुम्ही धाराशिव शहरातल्या जनतेला दिलं पाहिजे. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना त्यांची गैरसोय व्हावी. आता बघतोय आपण पावलावर चिखल आहे, सगळ्या अडचणी आहेत. ह्याची जर खबरदारी ह्या सत्ताधाऱ्याकडनं घेतली गेली जाते आणि त्याचा रोष कसा आमच्यावर येईल, मग आमच्यावर ओरडायचं, ही वस्तू ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं ही जरी कामं पूर्ण झाली तर निश्चितच धाराशिवच्या शहरातल्या जनतेला खूप मोठा दिलासा मिळू शकतो. आता जिजामाता बाकीचं नगरोत्थानमधून मागच्या वर्षभरापासून आपण बघतोय की आम्ही एवढे शेकडो कोटी मंजूर केले म्हणून डिजिटल लावले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, पण त्याची निविदा प्रक्रिया स्व अंतिम का झाली नाही ह्याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं आहे. ही कामं कधी सुरू होणार, का फक्त डिजिटल लावायचं, श्रेय घ्यायचं आणि लोकांना चिखलातून जायची पाळी आणायची, ह्याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं. एक फक्त मुद्दा राहिलाय माझा, प्रसादच्या बाबतीत लोकांना जी सांगते ती गप्पा हाणते ती काहीच नाही, त्याचं कुठंच रुपया नाही अजून. आता 5 वर्ष संपत आली ती. मला काय म्हणायचंय, माझा स्वभाव कसा आहे, जे काम होऊ शकतंय त्याच कामाच्या बाबतीत आपण बोललं पाहिजे. जे होऊ शकत नाही त्याचं फुकटचं श्रेय घ्यायचं की माझीच मानसिकता नसते. जे केलंय ते प्रामाणिकपणे केलं. त्या प्रसादबद्दल नुसतं बोलते. आता माझ्या लोकसभेच्या निवडणुकीतली काढा तुमची भाषणं, काय केलं. अरे तुम्ही सांगत होता ना 2.5 वर्ष आमचं सरकार होतं म्हणून प्रस्ताव पाठवत नाही. तुमचं 2.5 वर्ष होतं, काय झालं मग? का तुम्हाला दिले नाहीत पैसे मोदी? अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा प्रस्ताव हा त्या विभागानं नाकारला होता. त्यानंतर इथल्या समाज बांधवांनी आंदोलनं केली, गुन्हे दाखल झाले, उपोषणं केली. त्यानंतर आपण त्यांना विनंती केली सरकारला की ज्या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मारकाला दुग्ध विकास विभागाची जागा दिली संभाजीनगरची, त्याच धर्तीवर आम्हाला जागा द्या. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्या डिपार्टमेंटकडे गेला. मी खासदार साहेब वेळोवेळी त्या मंत्र्याकडे, संबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा करत होतो किंवा तुम्ही ह्याची बैठक लावा, निर्णय घ्या. पण 1.5 वर्ष प्रस्ताव जाऊन झाला तरी यांनी निर्णय घेतला नाही आणि आता ते दुसरे घेतात. मग जर त्याच वेळेस प्रस्ताव गेल्या निर्णय झाला असता तर आजपर्यंत अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा राहिला असता. ठरल्यानंतर बाजार समिती आहे, एवढं मोठं महापुरुषा स्मारक होते म्हणल्यावर आणि शाळेला जागा द्यायची म्हणल्यावर बाजार समितीनं रेडी रेकनर प्रमाणे जागा देणं अपेक्षित असताना त्यांनी बाजार मूल्यानं पैसे मागितले. बाजार समिती कोणाच्या ताब्यात होती? मग त्यांना एवढ्या महापुरुषांच्या ह्या स्मारकाला रेडी रेकनर जागा द्यायला काय अडचण होती? त्यांनी 2.5 कोटी रुपये जागेची मागितली. त्यामुळं त्या स्मारकाला काही लाख मंजूर, 96 लाख काहीतरी असं मंजूर आहेत आणि जागेला शाळा शिफ्ट करायची म्हणून जागेला मागितली 2.5 कोटी आणि परत शाळा बांधकाम करायची म्हणून 7-8 कोटी मागितले. हा प्रस्ताव सुद्धा मी वेळोवेळी पाठपुरावा करतोय, विधानसभेत सुद्धा आवाज उठवलाय.
फक्त मुख्यमंत्र्याच्या सहीसहित राहिलेला. 2016 घोषणा झाली म्हणून ते समाज कल्याण विभागाकडे आता परत प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे सहीला आहे. ते सुद्धा आता आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की तुम्ही वेळ लावू नका. म्हणजे आज 8 वर्ष झाली तरी तुम्हाला अजून म्हणजे झालेलं नाही का ते समाधान आपलं? किती अडथळा आणायचा? त्यामुळे अडथळे आणण्यापेक्षा चांगल्या कामाला तुम्ही शक्ती वापरा आणि ते काम करून घ्या. धाराशिव शहरामध्ये धाराशिव नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं असल्यास खरं तर अख्खा दिवस पुरायचा नाही, परंतु काही मुख्य मुद्दे आज मी खरं तर या सगळ्या बाबीमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे, काही खुलासे होणं गरजेचं आहे. सध्या शहरातल्या लाईटी आपण पाहतो, आपल्या काळामध्ये आपण 7,000 लाईटी मध्ये जायला हे सरकार तयार नाही, किंवा ह्या अडचणी सोडवण्यासाठी या सरकारची धोरणं, केंद्र सरकार असेल किंवा राज्य शासन असेल, या सरकारची धोरणं कशी आड येत आहेत हे निश्चितपणे सांगणं गरजेचं आहे. सरासरी 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्षाला कमीत कमी 16 कोटी रुपये त्या ठिकाणी येत होते आणि 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर केवळ 6 कोटी रुपये त्या ठिकाणी यायला लागले. आणि हे पैसे आपल्याला कमी येण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस 14 वित्त आयोग प्रोत्साहनपर अनुदान ज्याला आपण म्हणतो, प्रोत्साहनपर अनुदान देखील वित्त आयोगाच्या माध्यमातून यापूर्वी यायचं. 15 वित्त आयोगामध्ये प्रोत्साहनपर अनुदान पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. ज्या नगरपालिका सर्व्हिस लेवल बेंचमार्किंग त्या ठिकाणी झालेली आपण पाहतो, त्याला सगळं कारण फक्त हे वित्त आयोग आहे. आणि या वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये शासनानं कधीही कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचं किंवा त्याला सोडून वित्त आयोगाची एकदा अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पुढे काही दुरुस्ती करता येत नसेल तर त्याला पर्याय व्यवस्था म्हणून काही निधी या नगरपालिकांना देणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं दिसत नाही. हा एक भाग झाला. नंबर 2, रस्त्याची कामं जसे आमदार साहेबांनी सांगितले की ज्या मनामध्ये क्रिएट व्हावं, निर्माण व्हावं यासाठी हा घातलेला घाट आहे असं म्हणायला हरकत नाही. 2021ला ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेसची देखील काही कामं मुद्दाम आजपर्यंत होऊ दिलेली नाहीत. त्यापैकी एक काम खुद्द पालकमंत्र्यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन केलं होतं, अजूनपर्यंत ते काम पूर्ण नाही. त्या कामामध्ये ज्या भागामध्ये नाली करणं आवश्यक होतं त्या भागामध्ये नाली न करता जिथं घरं नाहीत तिथं नाली केली आणि त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या योजनेमध्ये 40 कोटी रुपये हे त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले होते. परंतु मला आपल्या सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करायची की तुम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन पहा की या 40 कोटी रुपयांची कामं करण्याच्यासाठी नगरपालिकेने आणि ज्या वेळेस सगळी बोंबाबोंब झाली, ज्यावेळेस पत्रकबाजी झाली किंवा पेपरला बातम्या आल्या, लोकांच्या अडचणी आल्या, त्यावेळेस सगळ्या भागामध्ये या लोकांनी जाऊन आम्ही मुरुम टाकतो असं सांगितलं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या 40 कोटी रुपयांमधूनच ही कामं नंतर करण्यात आली. म्हणजे सांगण्याच्या जनतेला आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनमध्ये घरोघरी जाऊन वस्तुस्थिती सांगितली आणि त्यामुळेच खासदार ओमराजे निंबाळकर यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळालं. परंतु तरी देखील आता विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावरती परत एकदा अशाच प्रकारचा घाट घालण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे. नेमका तो घाट यासाठीच घातला जातोय की ते सत्य कसं आहे हे कागदोपत्री आम्ही त्या ठिकाणी आपल्याला दाखवून देऊ. नंतरचा भाग पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की 2022 मध्ये खरं तर हा माझा लढा 2016 पासून सुरू आहे. आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना जे जुने पत्रकार आहेत, ज्यावेळेस मी 15ला नगराध्यक्ष होतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला आठवत असेल की 2015 मध्ये ज्यावेळेस अमृत योजना आली होती त्यावेळेस अमृत योजनेच्या अनुषंगानं जे शहराला आपल्याला परिपूर्ण पाणी 2021 पर्यंत मिळणं अपेक्षित होतं ते सगळंच्या सगळं पाणी उजनी धरणावरून आपल्याला मिळावं. आपले इथले स्तोत्र जे आहेत ते कधी कोरडे असतात कधी भरलेले असतात, अवलंबून राहणं योग्य नाही आणि म्हणून संपूर्ण पाणी हे उजनी धरणातून आपण आणणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यावेळेस सुद्धा मी त्यांना आग्रह केला होता, परंतु त्यावेळेस सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. अमृत 1 मध्ये
त्यांनी रुईबन आणि तेरणा धरणावरून पाणी आणण्याच्यासाठीचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि शेवटपर्यंत आपल्याला त्या धरणामधून पाणी मिळालं नाही. जरी अमृत 1 मध्ये आपल्याला सगळी पूर्ण कामं करून घेतलेली असली तरी या स्तोत्रांमधून पाणी आपल्याला मिळत नसल्यामुळं आपली पाणी शाश्वत नसून आपली भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असता आम्हाला हे पाणी संपूर्णपणे उजनी धरणावरून मिळावं यासाठीचा प्रस्ताव आपण जलसंपदा विभागाला त्या ठिकाणी दाखल केला होता. दरम्यानच्या काळामध्ये कैलास पाटील आपल्या या मतदारसंघाचे आमदार झाले. मला आठवते ओमदादा, मी, कैलासदादा आम्ही तिघजण, जयंत पाटील साहेब त्यावेळी जलसंपदा मंत्री होतो. असताना नगरपालिकेकडून त्यांनी लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याच वेळेस घेतलेलं होतं की आम्ही रुईबर आणि तेरणा धरणावरचं आरक्षण त्या ठिकाणी सोडून देऊ आणि ते सोडून द्यायला नगरपालिकेनं एक क्षणाचा सुद्धा विलंब त्यावेळेस केलेला नव्हता. परंतु आज ज्यावेळेस सत्तांतर या महाराष्ट्रामध्ये झालं, ज्यावेळेस अमृत 2 या योजनेची अंमलबजावणी करायची वेळ आली, त्यावेळेस अमृत 1 या योजनेमधून जे आपलं हे आरक्षण पूर्णपणे उजनीवरून झालेलं असताना नगरपालिकेमध्ये मी अध्यक्ष, आमचे सगळे सहकारी, आम्ही शिवसेनेची सत्ता असताना त्यावेळेस अमृत 2 मधून हा सगळा प्रस्ताव पूर्णपणे उजनी धरणावरून आम्हाला समांतर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून मिळावा अशा प्रकारचा जवळपास ही कारणं जर पाहिली तर खरंच ही कारणं हास्यास्पद आहेत. या कारणामध्ये त्यांनी हे परवडणारं नाही अशा प्रकारचं कारण त्यांनी दिलंय. जिथं 50-50 खोके घेऊन आमदार फुटले त्यांना 10-20 हजार कोटीचा निधी तुम्ही त्या ठिकाणी दिला आणि केवळ उस्मानाबाद शहरातले आमदार तुमच्याकडे गेले नाहीत किंवा आम्ही सगळे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे गेलो नाहीत म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करून हे परवडणारं नाही आणि परत तुमच्या धरणातून पाणी वापरून तुम्ही पाण्याची परंतु त्याच्याबाबत सुद्धा खरं तर बोलणं गरजेचं आहे. 153 कोटी रुपये ज्यावेळेस तुम्ही आमच्या शहराला मंजूर करता त्यावेळेस आमच्या शहराला मंजूर करत असताना निधी आणि तुम्ही इतर आमदारांना मंजूर करत असताना तर त्याचा 20-25 कोटी रुपयाचा जो काही लोकवाटा होणार आहे तो नेमका आपण कुठून भरणार आहे याचं आपण काही शासनाला लेखी दिलेलं आहे का? कारण नगर उत्थान या योजनेतून ऑलरेडी धाराशिव नगरपालिकेला अंडरग्राऊंड योजनेची त्यावेळेस रस्त्याला तुम्हाला पैसे दिले जातात, अनुदान दिलं जातं किंवा निधी दिला जातो. त्यावेळेस मात्र तुम्हाला 3 पर्याय शिल्लक असतात. वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे, विशेष रस्ते अनुदान आहे आणि ठोक अनुदान आहे. हे तिन्ही अनुदान त्या ठिकाणी 100% अनुदान असतात. परंतु हे 100%चे अनुदान बाजूला सारून फक्त धाराशिव नगरपालिकेलाच लोकवाट्याच्या योजना द्यायच्या आणि आपल्या सगळ्या आमदारांना मात्र 100% अनुदानाच्या योजना द्यायच्या. हा देखील महाराष्ट्र सरकारचा आपल्या धाराशिव शहरवासियांवरती खऱ्या अर्थानं केलेला अन्याय आहे. त्यामुळं जे 153 कोटी रुपयाचं श्रेय घेणारे जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माझं सांगणं आहे, जर एवढंच तुम्ही जर आमच्या शहरात 103 कामं 108 कामं ज्यावेळेस केली त्यावेळेस मला वाटतं सोमनाथ गुरु आमचे गटनेते त्यावेळेस उपोषणाला बसले होते. ह्या निविदा फायनल कराव्या, ह्या निविदा फायनल करून तात्काळ ही कामं करावी. परंतु केवळ आपल्या कार्यकर्त्यांना कामं द्यायची म्हणून ही कामं नगरपालिकेकडून शिफारशीच्या द्वारे आपल्याला करता येणार नाहीत. त्याच्यामध्ये कायदेशीर 2021 ची कामं मात्र मागं ठेवली आणि ह्या 108 कामामधून काही कामं त्यातली पूर्ण केली आणि काही कामं अजून सुद्धा प्रलंबित आहेत. म्हणजे ज्या वेळेस नगरपालिकेने बीएमसीला ह्या सगळ्या कामाच्या एनओसी दिल्या त्यावेळेस नगरपालिकेनं सुद्धा यापूर्वी आपले कुठली कामं मंजूर आहेत आणि कुठली मंजूर नाहीत याची खातरजमा न काही तक्रारी झाल्या अशा प्रकारचं प्रत्येक वेळेस बातम्या आम्ही वाचत असतो. परंतु आता जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये तक्रारी होत आहेत. ह्या सुद्धा बातम्या आता मला वाचायला, ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. त्याच्यावर माझं सरकारला एक सांगणं आहे किंवा एक आव्हान आहे की जर या सगळ्या परिस्थितीमध्ये जर नगरपालिका हे गैरमार्गाचा अवलंब म्हणते. तुम्ही जर आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं असेल तर माझं नाव पहिल्या मशीनवर क्रमांक 2 ला होतं, ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराज निंबाळकर, आणि दुसरी एक मशीन होती कारण उमेदवार जास्त असल्यामुळे 2 मशीन होत्या. तर दुसऱ्या मशीनवर सुद्धा माझ्या 2 नंबरलाच निंबाळकर नावाचा व्यक्ती होता आणि माझी पक्षाची निशाणी होती मशाल आणि त्या माणसाची निशाणी होती 1.25 लाख त्या बगरेसरचं घेतलंय. मग नेमकं करतोय कोण? आणि कसं आहे, सगळं तुम्ही करून सगळं धरून लोकांनी 3,30,000 पाडून पुन्हा म्हणतो म्हणजे पुन्हा मागतो, म्हणजे किती हास्यास्पद आहे.
3.5 मतांना जर पडले असते तरी एखाद्या समजू शकलो असतो 3, 3.5, 4 मतांना 3.5 लाख म्हणजे काय जनतेला मूर्ख समजता का जनतेला भ्रष्ट समजता? म्हणजे जनता आम्ही सगळेच भ्रष्ट आहे, जनता भ्रष्ट आहे, ही तर एकटी शाव आहेत का अख्ख्या जिल्ह्यात? आणि सगळ्यात महत्वाचं ज्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या तेरणा हॉस्पिटल बद्दल बोललं जातंय ती जी माहिती आहे ती माहितीच्या अधिकारात मागवली होती. माहितीच्या अधिकारात मागवली हॉस्पिटलनं एका माणसाला बिलाचा तगादा लावला म्हणून त्यानं आत्महत्या केली. किती गंभीर बाब आहे ही. म्हणजे जे तेरणा मेडिकल कॉलेज तेरणा ट्रस्टच्या नावानं चालतंय, जी ट्रस्ट ह्यांनी सभासदाची म्हणजे गोरगरीब लोकांची हाणली, स्वतःच्या मालकीची केली, त्या ट्रस्टवर आज 1-2 कोटीचे डोनेशन एका एमबीबीएसच्या ऍडमिशनला घेतले जाते. त्याच्यावर सगळे ह्यांचं वरण भात करून नरेंद्र गाडे नाव आहे त्या व्यक्तीचं, नवी मुंबई. तुम्हाला काय विचारायचं विचारा. अर्चना पाटील यांनी नेमकं कोणत्या मुद्द्याविरुद्ध याचिका दाखल केली? तुम्हाला म्हणलं नाही का राजे निंबाळकरांचं घर पेटतं हे लक्षात आल्याच्या नंतर अख्खी कॉलनी आग लावायची आणि अख्खी कॉलनी जळायला लागल्यावर पुन्हा इजवायला बहिणीत जायची पुढं. ती बोलन मी मला पेड होते की आज कशाला सगळं. भाजपमधून शिंदे सेनेमध्ये सुधीर पाटील यांनी प्रवेश केला. ते असं म्हणाले की ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेमध्ये जाणार असं कोण? त्यांनी काय म्हणावी माझा प्रश्न आहे का? त्यांना अधिकार आहे काही म्हणायचं. मी काय विचारू? कोण त्यांना विचारायचं? कोण आहे त्यांना विचारा. त्यांनी भाजपची लोक शिंदे सेनेत का चालले रस्त्याची कामं नंतर करणार आहोत. झालं ना काम कटके साहेब, काम झालं की भुयारी गटार झाल्यावरच रस्त्याची कामं रस्त्याची कामं झाली असते ना. तेच म्हणलं आहे ना, झाले ना भुयारी गटारची कामं त्या ठिकाणी झाले ना. आता काय अडचण आहे? आणि ती 108 कामं जी आहेत ती सगळी जी आहे ती कोणते ती वेगळी काम आहे. ही तर सगळीकडे भुयारी गटार झालेली आहे. आम्ही भुयारी गटार व्हायच्या आधी कुठं रस्त्याचं काम करा म्हणत नाहीत. भुयारी गटार झाल्यानंतर जी मंजूर होती ती स्थगिती होती, ती स्थगिती का उठवली नाही. आणि जी 108 काम आहेत तुझी कनेक्शन दिलं नाही दादा कुठले घरांची कनेक्शन हे बघा इथं पूर्ण काम झालंय. रस्त्याचं काम मंजूर काम करावं लागेल ना. का काम केलं नाही? आमचं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक ही कामं केली जात नाहीत, पेंडिंग पाडली जातात आणि त्याचा एक प्रकारे रोष आमच्यावर यावा. आमचं एक म्हणणं आहे गटके साहेब, त्यांची जर तयारी असेल का तर राणा पाटलांना यावं, आम्ही बी येत आहोत. ही सगळं बोलू घ्या म्हणजे तुम्हाला कनेक्शनच्या बाबतीमध्ये जे बोलताय त्याचा खुलासा देतो मी तुम्हाला. कसं असतंय, भुयारी गटार योजनेची पाईपलाईन ज्यावेळेस आपण सेंटरनं टाकतो त्यावेळेस सेंटरला चेंबर येतात आणि कनेक्शन देण्याचे चेंबर हे त्या रस्त्याच्या बाजूला असतात. त्यामुळे एकदा पर्यंत तिथंच आहे, तिथं शाळा आहे, भरपूर वस्ती झालेली आहे, शेतकऱ्यांना त्रास होतोय, तो कचरा डेपो तिथंच आहे देतो. कसं असते, एखाद्या संस्थेवरती ज्यावेळेस लोकप्रतिनिधी नसतात त्यावेळेस तिथल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींचं काम असतं की त्या संस्थेवरती आपण लक्ष देऊन तिथल्या लोकांना दिलासा द्यायचा. त्यावेळेस कचरा डेपो इतरत्रमध्ये 3 ठराव घेतले होते. एक ठराव ह्या आमचा रेग्युलर प्रोग्राम असतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. प्रशासकाच्या कारभारावर आपण आता बोट ठेवलं, पण लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय आयुधांचा वापर करण्यात आपण कमी पडला. आपल्याला काय वाटतंय कुठल्याच्या बाबतीत? नगरपालिकेच्या म्हणजे शहरातल्या समस्येबाबत आपण आपल्या माहितीसाठी नगरपालिकेच्या कामाच्या बाबतीत जेव्हा त्याला स्थगिती मिळाली तेव्हा स्थगिती मिळाल्याच्या नंतर कोर्टात गेली, कोर्टाची ऑर्डर झाली. आता हायकोर्टाची ऑर्डर झाल्याच्या हायकोर्टाची ऑर्डर झाल्याच्या नंतर जर अजून मंजुरी मिळत नसती तर ती कोण कमी पडले? लोकसभेत मला निधी एखाद्या गोष्टीचा. आता तुम्हाला अजून एक गंभीर बाब सांगतो. तुम्ही बघा, पण ऐका तुम्ही. मी लोकसभेच्या कामकाजात ऍक्टिव्ह आहे, काही इनऍक्टिव्ह आहे. ही माझं मागच्या 5 वर्षाचं जे आहे माझं टर्म जी गेली का ती टर्म जर आपण चाळून बघितली तुमच्या एमपी लॅडच्या पोर्टलवर तुम्हाला प्रत्येक खासदाराचा परफॉर्मन्स असतो. तर माझ्या पूर्वी अनेक खासदार होते, सगळ्या खासदाराचं मिळून जे केले ना तशीच नगरपालिकेच्या कामकाजाच्या संदर्भात एखादी बैठक घ्यायला पाहिजे होती. मुख्यमंत्री त्यांच्या भाषेत बैठक, बरं का, आम्हाला गरज नाही बैठक घ्यायची, आम्ही पाठपुरावा आपण करतो. परंतु त्यांनी कुठेतरी मंत्रालयामध्ये आपली सत्ता आहे
त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून बाबा एवढ्या तक्रारी व्हायला लागल्या, ती का व्हायला लागल्या, कशा व्हायला लागल्यात, लोक का नाराज आहेत, ही रस्त्याची कामं मंजूर असताना का होत नाहीत, ह्या बाबतची सत्ताधाऱ्यांकडून एखादी तर बैठक झालेली दाखवा आम्हाला. एक विषय आहे, रेल्वेचं टेंडर काढायची गडबड एवढ्यासाठीच होती की निवडणुकीच्या आधी त्यांना दाखवायचं होतं की आम्ही काम चालू करतोय. पण रेल्वेचं कुठलंही टेंडर 80% भूसंपादनाचं काम झाल्याशिवाय निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हा रेल्वेचा नियम आहे, तोच नियम त्यांनीच मोडलाय. बरं, मोडला त्याच्याबद्दल मी आपलं काय म्हणणं नाही. आता माझं त्यात म्हणणं इतकंच आहे की 80%चं भूसंपादन होणार कधी, ती करा ना. कारण जोपर्यंत 80% भूसंपादन होणार नाही तोपर्यंत कामाला सुरुवात होणार नाही. पण टेंडर काढण्याला अर्थ काय? प्रशासकाचा कारभार सुरू होण्यापूर्वी नगरपालिकेकडे आज एवढी भयंकर परिस्थिती आहे. नाही एक मिनिट बोलतो. एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आज तुम्ही बघा, राज्यातल्या नगरपालिकेवर किती वर्षापासून प्रशासक आहे, राज्यातल्या जिल्हा परिषदवर किती वर्षापासून प्रशासक आहे. मला सांगा, हे प्रशासकीय कामकाज का चालू ठेवलंय? का तर सत्ता आमची आहे आणि आमच्या सत्तेच्या काळात खालच्या जिल्हा परिषद पासून नगरपालिकेपासून ती जी काय करायचंय ते आम्हीच करू, हम करे सो कायदा, या भूमिकेतनं हे चाललंय आणि अतिशय गैर आहे, चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे वित्त आयोगाने सगळ्या निधी मिळून जवळपास 20 कोटी रुपये 8 MLDची होती, ती पूर्णपणे उजनी धरणावर होती. त्यामध्ये आपली त्यावेळेसची पाण्याची मागणी होती 16 MLDची. त्यामध्ये उजनीतून 8 MLD, 4 MLD तुमच्या तेरणा धरणातून आणि 4 MLD रुईबर धरणातून, असं 16 MLDचं UIDSSMT मधून योजना पूर्ण झाली. नंतर आपल्याला दुसरी योजना कुठली मिळाली? अटल वन मधून. अटल वन मधून जे आपल्याला पाणी मिळणं अपेक्षित होतं ती पाणी होतं आपल्याला जवळपास 22 ते 23 MLD आपलं तेरणाचं. असं 23 ते 24 MLDची परिपूर्णता 2021ला झाली. त्याच वेळेस माझा आक्षेप होता की ही तुम्ही 24 MLD पूर्ण उजनीवरून आणा, परंतु मला त्यावेळेस सांगितलं होतं की आपलं त्यावेळेस तिथं तेवढं आरक्षण नाही. ठीक आहे, मग आम्ही ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये आलो त्यावेळेस आम्ही तिथं आरक्षण घेतलं. 6.5 MM³ आरक्षण आम्ही जवळपास 21 MM³ घेतलं. म्हणजे जर 6.5 MM³ 16 MLD पाणी येत असेल तर 21-21.5 MM³ माझ्या माहितीप्रमाणे 50 MLD पाणी यायला पाहिजे. म्हणजे 5 कोटी लिटर दर दिवसाला पाणी यायला पाहिजे. मंजूर पण केला होता, पण ह्यांनी ते सोडून द्यायचं तर लांब राहू द्या. ह्यांनी त्याच्यावर आरक्षण वाढवलंय. म्हणजे हे शेतकऱ्यावर आणि शहरवासियावर दोन्हीवरही अन्याय करणार आहे. कसं आहे तुमच्या लक्षात आलं का? एक तर शेतकऱ्याला पण नीट पाणी मिळणार नाही, ग्रामीण भागातल्या सगळी योजना बंद पडणार. म्हणजे फक्त ही 2 धरणं उस्मानाबाद शहरासाठी वापरायची, म्हणजे धाराशिव शहरासाठी वापरायचे, आणि बाकीच्या शहरांनी शेतकऱ्यांनी काय करायचं? मग ह्या सगळ्या गोष्टीचा अन्याय आपल्या ह्या सगळ्या स्थानिक लोकांवरती, शहरी आणि ग्रामीण नागरिकांवरती होतोय. म्हणून आपण हे सगळंच्या सगळं पाणी उजनीवरून आणावं अशा प्रकारचा धोरण आपण अवलंबलं होतं. परंतु आमची योजना ही 550 ते 600 कोटी जात होती आणि केवळ खूप गंभीर बाब आहे. ह्याचे परिणाम तुम्हाला आज जाणवणार नाही. त्याचे परिणाम ज्यावेळेस दुष्काळ परत एकदा आपल्या जिल्ह्यामध्ये पडेल, आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे, प्रत्येक 2 वर्षाला 3 वर्षाला दुष्काळ पडतो, आणि ज्यावेळेस दुष्काळ पडेल आणि शहराची लोकसंख्या वाढत जाईल आणि परत ज्यावेळेस तुम्हाला पाणी कमी पडेल त्यावेळेस याची तीव्रता तुम्हाला जाणवेल. कमाल किती आहे, उजनीवरनं पूर्ण पाण्याचं आरक्षण मिळालंय. उजनीचा जी सोर्स आहे ती शाश्वत आहे का रुईभरण तेरणाचा सोर्स शाश्वत आहे? इथला नागरिक व्यवस्थित जगलाच नाही पाहिजे. त्यांनी कायम हालापेष्टा आणि त्यांच्या मागं भीक मागत फिरलं पाहिजे. एवढा एकमेव उद्देश